दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण केल्याने अद्भुत असे अनुभव लोकांना आले आहेत आणि स्वामींच्या या ग्रंथाचे पारायण मनापासून कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण या ग्रंथाचे अवश्य पारायण करा. नोकरी मिळण्याबाबत, लग्न जमण्याबाबत, घर होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी तुमच्या कोणत्याही अडचणी असतील, प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता. आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे, किती पारायण करू शकता, पारायण काळात काय नियम आहेत याविषयीची माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा एक अद्भुत ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण सर्व लोकांनी केले आहे. त्यांना विलक्षण असे अनुभव आलेले आहेत. तुमच्या मनामधील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही अवश्य या ग्रंथाचे पारायण करू शकता. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ 21 अध्यायांचा आहे. या ग्रंथाचे पारायण आपण कशा पद्धतीने करायचे आहे, त्याचे नियम काय याविषयी माहिती पाहूयात. स्वामी चरित्र सारामृतचे पारायण आपण 11 करू शकता, 21 करू शकता, 51 पारायण करू शकता किंवा 108 पारायण आपण करू शकता. स्वामी चरित्र सारामृतचे पारायण आपण हे कोणत्याही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता. याला असा कोणताही दिवस असं नाही. तुमच्या मनामध्ये इच्छा असेल किंवा तुम्ही अडचणीत असाल आणि तुमची ती अडचण सुटत नसेल तर तुम्ही अवश्य या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करायला हरकत नाही. पारायण करताना जर तुम्ही इच्छित फलप्राप्तीसाठी किंवा तुमच्या मनातील इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी पारायण करणार असाल तर त्याच्यापूर्वी, पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी एक नारळ आणि थोडीशी खडीसाखर आपल्याला केंद्रात, मठात किंवा जवळपास जर तुमच्या दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे. ही आपल्याला पारायणाची पूर्वतयारी करायची आहे. आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा हा नारळ आणि खडीसाखर ठेवतो तेव्हा प्रार्थना करायची आहे की मी या इच्छेसाठी पारायण करत आहोत. आपण किती पारायण करणार आहेत ते बोलायचं आणि हे जे पारायण मी करते ते निर्विघ्नपणे पार पडो अशी प्रार्थना आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायण तुम्ही मांडणी करून देखील करू शकता किंवा देवघरासमोर बसून देखील पारायण करू शकता. काही जागेअभावी तुम्हाला मांडणी करणं शक्य नाही, हरकत नाही. तुम्ही देवघरासमोर बसा आणि पारायण करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही पारायण करू शकता. सारामृत ग्रंथाचे पारायण करतेवेळी इच्छित फलप्राप्तीसाठी करणार असाल तर तुम्हाला या गोष्टीचा संकल्प करायचा असतो. संकल्प कसा करायचा थोडक्यात सांगते. संकल्प करत असताना उजव्या हातामध्ये 3 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचं आहे. हे प्रत्येक वेळेला पाणी पित असताना आपल्याला केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः असं बोलून हे पाणी प्यायचं आहे. त्यानंतर एक रिकामी प्लेट घ्या, 2 चमचे पाणी घ्या, त्याच्यामध्ये अक्षदा किंवा फूल टाका आणि मग आपल्याला हा संकल्प करायचा आहे. आपण बोलायचं आहे प्रथम आपलं नाव बोलल्यानंतर आपण बोलायचं आहे आपलं गोत्र. आता गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्राचे बोलला तरी हरकत नाही. आणि जी काही तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे. मी आता नोकरी मिळण्याबाबत जर तुम्ही करत असाल किंवा संतती प्राप्तीसाठी तुम्ही जर संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल तर आपण बोलायचे की हे मला नोकरी मिळण्याबाबत मी या ग्रंथाचे 51 पारायण करणार आहे किंवा 108 पारायण करणार आहे आणि हे जे पारायण आहे हे माझ्याकडून निर्विघ्नपणे पार होऊ दे असं बोलून हा संकल्प आपल्याला प्लेटमध्ये खाली सोडायचा आहे. हा संकल्प सोडल्यानंतर मग आपल्या पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे. पारायण करण्यापूर्वी रोज आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला वाचन करायचं आहे. वाचन करत असताना पूर्ण ग्रंथाचे वाचन करायचे आहे. म्हणजेच 1 अध्यायापासून 21 अध्यायापर्यंत 1 ते 21 अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत. तेव्हा ह्याचा 1 पाठ होतो. असे तुम्ही किती करणार आहात यावर ठरवून तुम्ही हे पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता तुम्ही जर
11 पारायण करणार आहात किंवा 21 पारायण करणार आहेत तर 21 दिवसामध्ये तुमचे रोज एक असे करून तुमचे 21 पारायणं पूर्ण होतील. पण तुम्ही जास्तीचे पारायण करणार आहात म्हणजे 51 किंवा 108 तर तुम्ही रोज 2 पाठ किंवा 3 पाठ केला तरी काही हरकत नाही. दिवसामध्ये आपण 3 पाठ देखील करू शकतो. सकाळी 1 ते 21 अध्याय, दुपारी 1 ते 21 अध्याय, संध्याकाळी 1 ते 21 अध्याय असे करून देखील तुम्ही तुमचे पारायण लवकरात लवकर पूर्ण करू शकता. या पारायणासाठी नियम काय आहेत तर सर्वप्रथम पहिला नियम म्हणजे मांसाहार घेऊ नये. जेव्हा आपण पारायण करतो त्यावेळेला आपल्याला मांसाहार करायचं नाही आहे. तुम्ही मांसाहार करू नका. त्याचबरोबर आपल्याला हे पारायण तुम्ही कधीही आणि कोणीही व्यक्ती यामध्ये हे पारायण करू शकतं. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण कोणीही करू शकतं आणि कधीही करू शकतं. त्याचबरोबर याच्यासाठी नियम दुसरा कोणता आहे तर ब्रह्मचर्याचे पालन नाही केलं तरी हरकत नाही. म्हणजे जर आई होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल आणि तुमची इच्छा असेल की तुम्हाला सारामृत ग्रंथाचे पारायण करायचं आहे तर तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन नाही केलं तरी चालेल. शक्यतो परान्न वर्ज करायचं आहे. पण काहींना अडचण असेल, बाहेरचं खावं लागत असेल तर त्यांनी जेव्हा तुमच्यासमोर जेवण येईल तेव्हा गायत्री मंत्राचे पठण करा आणि ते तुम्ही ग्रहण करू शकता. अशा पद्धतीचे थोडकेच नियम आहेत, अतिशय सोपे नियम आहेत. तुम्ही या ग्रंथाचे अवश्य पारायण करून बघा. नक्कीच ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. आता सुतक आणि विटाळा जर पारायणच्या दरम्यान आला तर काय करावे. जर सुतक आणि विटाळा आला तर आपलं पारायण आपल्याला तिथंच थांबवायचं आहे. सुतक विटाळा संपल्यानंतर पुन्हा नव्याने पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजेच मध्येच जर तुमचे 11 किंवा 13 पारायणं झाले, तुम्ही 51 पारायण करणार आहात आणि 13व्या पारायणाला तुम्हाला सुतक किंवा विटाळा आला तर तुम्ही ते पारायण तिथंच थांबवा. तुमचं सुतक विटाळा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्याने पहिल्यापासून पारायणाला सुरुवात करायची आहे. आता ज्या महिलांना काहीच अडचण नाही, महिलांनी जेव्हा आपला मासिक धर्म येतो तो दिवस स्किप करायचे आहेत 4 ते 5 आणि तिथून पुढं कंटिन्यू आपली जी काही महाराजांचे पारायण सुरू आहेत ते आपल्याला सुरू ठेवायचे आहेत. म्हणजे जर तुमचे 15 पारायणं झाले आणि तुम्हाला अडचण आली मासिक धर्माची तर तुम्ही तिथं 4-5 दिवस स्किप करा. 5-6 दिवसानंतर तुम्ही पुन्हा 16व्या पारायणाला सुरुवात करू शकता. असे हे पारायण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय लवकर असे हे होणारं पारायण आहे. आणि हे पारायण केल्याने बऱ्याच लोकांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी त्यांना मिळालेल्या आहेत. फक्त पारायण हे मनापासून आणि स्वामींवर विश्वास ठेवून केला तर नक्कीच तुमच्या देखील इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.